नमस्कार, जय भीम। मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक। बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। देशात एक दोन दिवसात एक वेगळं वातावरण निर्माण झालं। BJP पिसाळल्यासारखी काँग्रेसचा जेवढा काही अकाउंट होता तो फ्रीज करण्याच्या मागे लागलेले आहेत वेगवेगळ्या कारणांनी। कधीतरी त्यांना नोटीस दिलेली असेल आणि सर्व बाजूनी त्याला पंगू करण्याचं काम सुरू आहे। परंतु राहुल गांधी आणि यांची टीम जी आहे ती सज्ज आहे। जरी पैसे नसले तरी लोक त्यांच्यासोबत असल्याची बातमी आहे। एक मोठा धक्का BJPला बसला, तो म्हणजे अरविंद केजरीवाल यांना ते 7व्यांदा नोटीस दिली आणि त्यांचं एकच म्हणणं होतं की जर तुम्हाला BJPच्या लोकांचं की तुम्ही इंडिया अलायन्सच्या बाहेर व्हा आणि इंडिया अलायन्सच्या जर बाजूला गेला तर आम्ही तुम्हाला सेफ ठेवू। परंतु ते झालं नाही। अरविंद केजरीवाल यांनी आपले कॅल्क्युलेशन पाहिले आणि काँग्रेससोबत त्यांचं व्यवस्थित अलायन्स झालं। दिल्लीच्या जेवढ्या 7 जागा होत्या त्याच्यामध्ये 4 जागा आम आदमी पार्टी लढवणार, 3 काँग्रेस लढवेल। हेच नाही तर गुजरात, पंजाब, हरियाणा या भागातही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं सीट शेअरिंग झालं। त्याच्यामुळे तो एक विषू संपला। त्यामुळे आता पुन्हा BJP फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आलेली आहे की समजा जर काँग्रेस इंडियाचं अलायन्स जर तसंच राहिलं तर ते कसं होईल। तसंच आज एक मोठं अलायन्स UPमध्ये झालं। 19 जागा त्यांनी काँग्रेसला दिल्या आणि काही 47-46 जागा त्यांनी ठेवलेल्या आहेत। काही जागा अजून त्याच्यात तडजोड सुरू आहेत। अशा पद्धतीने UPचं पिक्चर आहे। याचप्रमाणे बिहारमध्ये तर पिक्चर एकदम क्लिअर आहे की लालूची पार्टी जी आहे तेजस्वी यादव आणि काँग्रेससोबत अलायन्स ते पहिलेच ठरलेलं आहे। त्याच्यामुळे सीट शेअरिंगचा काही विशेष इश्यू नाही आहे। ममता बॅनर्जीचा जो इश्यू होता तिथे जे चौधरी जे होते काँग्रेसकडनं त्यांच्यात कुठेतरी प्रॉब्लेम होता। नंतर डायरेक्टली खरगे साहेब आणि राहुल गांधी यांच्याशी ममता बॅनर्जीशी बोलणं झालं आणि अनेक ठिकाणी त्यांनी ज्या आता 5 सीट पहिले 2 सीटवरती अडलेल्या होत्या ममता बॅनर्जी त्या आता त्यांनी 7 सीटपर्यंत काँग्रेसला देण्याचं कबूल केलेलं आहे। वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या कुठल्या पोस्ट द्यायच्या ते ठरलेलं आहे। UPमध्ये तर तेजस्वी यादवनी आणि आपला तिथल्या अखिलेश यादवनी संपूर्ण लोकांची लिस्टच जाहीर केली की एवढ्या ठिकाणी हे लोक उभे राहतील। त्याच्यामुळे ते पूर्णच्या पूर्ण ते समीकरण संपलेलं आहे। महाराष्ट्राचा पिक्चर वेगळंच आहे। ह्या लोकांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि याची उद्धव ठाकरेंची सर्व पार्टी आता ह्या सर्व तिघांनी मिळूनच लढायचं आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं सुटलं। समजा जर त्या पूर्ण ह्याचा जर कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास 157 हे BJP लूज करणार आणि जर ते लूज झालं तर त्याच्यात फार मोठ्या प्रमाणामध्ये धक्के बसतील BJPला आणि मोठा पराभव होण्याची शक्यता आहे। अशा पद्धतीचं वातावरण त्याच्यात झालेलं आहे। आज पुन्हा शेतकरी आंदोलनाचा 7वा दिवस आहे। आज तिथे मृत्युमुखी पडलेले लोक 5 आकडा झालेला आहे, तीव्र झालेला आहे आणि आज त्यांचा ब्लॅक डे म्हणून त्यांनी साजरा पाळलेला आहे। आज त्या ब्लॅक डेच्या अंतर्गत पुन्हा ज्याचा मृत्यू झाला ज्या मुलांचा 23 वर्षाचा त्याचा डेथ बॉडी अजूनपर्यंत त्यांनी हे फ्युनरल झालेलं नाही। त्यामुळे त्याचं अजून तीव्रता वाढण्याची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे। तसंच आज उद्धव ठाकरे यांचा एक छोटासा व्हिडिओ आहे। त्यांनी राज ठाकरेला आपलं समर्थन जाहीर केलेलं आहे आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणामध्ये एक ताकद निर्माण झाल्याची एक बातमी आहे। त्यामुळे सर्वच भागामध्ये आता इंडिया अलायन्सचे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे अलायन्सेस सुरू आहेत। बघूया 1-2-3 क्लिप्स आहेत आमच्या सुंदर त्याच्यावरनं आजची जी सिच्युएशन आहे त्याच्यावरती तुम्हाला कळेल। बघूया या 2-3 क्लिप्स। पण जो प्रतिसाद बघतो आहे तो पाहिल्यानंतर मला नाही वाटत तिकडे भाषण करण्याची गरज आहे। कारण तुम्ही सगळे पेटून उठलेले आहात। मी जो काही दौरा करतोय तो जनसंवाद नाही, मी कुटुंब संवाद करतोय।
हे माझं कुटुंब आहे आणि कुटुंब, या कुटुंबाला हुकुमशाही आपल्या देशात येते याची जाणीव आहे की नाही पाहतोय. आणि माझ्या लक्षात येत आहे की तुम्ही नुसते जागे नाही तर तुम्ही पेटूनच उठलेला आहात. मी गद्दारांचा काही समाचार घेण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण तो घ्यायला तुम्ही समर्थ आहात. बुलढाणा हा आपला बालेकिल्ला आहे. बुलढाण्याचा खासदार सातत्याने शिवसेनेचा आणि शिवसेनेचाच तुम्ही लोकांनी निवडून दिलेला आहे आणि याच्या पुढे सुद्धा तुम्ही शिवसेनेचाच खासदार निवडून देणार आहात. राहिला प्रश्न आमदाराचा, आपली महाविकास आघाडी आहेच, त्याच्यामुळे ही आमदारकीची जागा सुद्धा महाविकास आघाडीच जिंकणार. आणि आमदार सुद्धा कसा पाहिजे हे तुम्ही ठरवायचंय. संजय राऊत यांनी आपल्या भाषणामध्ये त्याचा समाचार घेतलाय. पण एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं, हे महाशय किती वर्ष तुम्ही निवडून देताय? 3-4 वेळा दिलेले आहेत. 3. ते डॉक्टर आहेत असं म्हणतात, पण डॉक्टर असल्यानंतर आपल्या या बुलढाण्यामध्ये, विशेषतः या भागामध्ये जो खारपाण पट्टा आहे आणि त्या पाण्यामुळे इथल्या अनेकांना किडनीचा जो काही विकार घडतोय त्याच्याबद्दल या डॉक्टर महाशयाने काय केलं का? म्हणजे कुठे कुठे शोधू, तुला मिळतच नाही. आता मला मोठा हार घातला, आपण पाहिलं असेल, हे तुमचं प्रेम आहे. पण हे प्रेम एवढं प्रचंड आहे की या प्रेमाचं जो एक भार आहे तो स्वीकारणं आणि तो पेलणं हे फार अवघड आहे. माझी आपल्या चरणी एकच प्रार्थना आहे की आज जरा थांबा ना. हे दादा खाली बस रे. काय तुमच्या बरोबरीने अख्खा महाराष्ट्र सुद्धा बघतोय, बघू द्या. दिल्ली सुद्धा बघते आणि दिल्लीने पाहिलंच पाहिजे. त्यांचे डोळे पांढरे झालेच पाहिजेत, कारण उद्धव ठाकरेला संपवायचा ते प्रयत्न करतायत. ज्या शिवसेनेनी आणि ज्या शिवसेना प्रमुखांनी, देशातल्या एकमेव हिंदू हृदय सम्राटांनी, मोदीजी पंतप्रधान नव्हते, गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना अटलजी त्यांना कचऱ्याच्या डब्यात टाकायला निघाले होते. आठवतंय का तुम्हाला? एकटे फक्त शिवसेना प्रमुख त्यांच्या पाठी उभे राहिले की मोदी गया तो गुजरात गया. जर तेव्हा शिवसेना प्रमुख यांच्या पाठी उभे राहिले नसते तरी आपल्याला दिसलेच नसते. आणि तेच आता आपली शिवसेना संपवायला निघालेत. नेहमीप्रमाणे आपण बुद्धा या सिरियलमधनं कुठली तरी एखादी स्टोरी सांगत असतो. बुद्धकालीन एक घटना आहे. सिद्धार्थाला माहिती न होऊ देता तिथे एक यज्ञाचं मोठं राजकारण सुरू असते. यज्ञ करण्याचं ठरवलेलं असते. तिथले गुरुवर्य जे असतात तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पूजा होते. सिद्धार्थाला कुठल्या तरी वेगळ्या मार्गाने आणून ह्या पूजेमध्ये सहभागी करण्याचा विचार होता. सिद्धार्थ बसतो, तिथे बसतात. बसल्यानंतर ते पूजेत राहतात सर्व ठिकाणी. आणि ज्यावेळेस तिथे पशुबळीचा ज्यावेळेस हे येतो आणि एक मोठा भाला म्हणण्यापेक्षा एक मोठं शस्त्र त्यांच्या हातात देतात आणि त्याला सांगतात की आता तुम्हाला ह्या सर्वासाठी तो हे करावंच लागेल. त्यावेळेस मात्र ते त्याला न मारता त्याची खुटीवरती जे बांधलेलं असतो रस्सी त्याला तोडतात आणि त्याच्यानंतर मग त्या गुरुवर्याशी आणि त्यांच्याशी फार मोठं हे होते, वाद होतो. अशा पद्धतीची एक सुंदरशी क्लिप तुम्हा लोकांना दाखवतो आहे. मी पार्श्वभूमी याच्यासाठी सांगतो की एकदा क्लिप पाहिल्याबरोबर तुम्हाला ते लक्षात येणार नाही. म्हणून जर पार्श्वभूमी माहिती झाली तर त्याच्यातनं तुम्हाला समजायला, त्या क्लिपचा अर्थ समजायला तुम्हाला सोयीचं होईल. म्हणून मी थोडंसं ते डिस्क्रिप्शन करत असतो. चला या बघूया बुद्धा या सिरियलमधनं एक छोटीशी क्लिप. ओम राहवे नमः. ओम राहवे नमः. ओम राहवे नमः. ओम राहवे नमः. आप कुछ भी कर लीजिए कुलगुरु, युवराज सिद्धार्थ इन बलि प्रथाओं को नहीं मानते. वो कभी इसकी अनुमति नहीं देंगे. चिंतित न हो अमात्य, पर्याय उपाय हैं. मैं केवल यज्ञ स्थल पर युवराज सिद्धार्थ की उपस्थिति चाहता हूं.
और इस शस्त्र पर उनका स्पर्श। पर मैं एक बार प्रयत्न अवश्य करूंगा कि युवराज स्वयं बलि चढ़ाए। तब तक मैं ना कहूं, बलि को युवराज के सामने ना लाया जाए। जो आज्ञा। आपने अब तक बताया नहीं काकाश्री, पर यह रास्ता तो अभ्यामा के मंदिर की ओर जा रहा है। हम वहीं जा रहे हैं युवराज। क्यों? आपके हाथों हर मंगल कार्य निर्विघ्न संपन्न हो। महादेवी ने आपके प्राणों की सुरक्षा के लिए स्वयं कुलगुरु वाचस्पति द्वारा एक यज्ञ का आयोजन किया था। आज उसी यज्ञ की पूर्णाहुति आपके हाथों होनी है। ओम रावे नमः। ओम रावे नमः। प्रणाम कुलगुरु। आयुष्मान भव। ये पूजा पाठ, ये जप किस लिए? आपने एक प्रश्न पूछा, अब मैं आपसे एक प्रश्न पूछूं। जी। आप अपनी माता महादेवी प्रजापति से कितना स्नेह करते? अपने प्राणों से भी अधिक। यूं समझ लीजिए कि यह यज्ञ उनकी खुशी के लिए। आप मन में बिना किसी संदेह के ये विधि संपन्न कीजिए। आयुष्मान भव। विजयी भव। युवराज, अब इस आहुति को यज्ञ में डालिए। ओम रावे नमः। 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 युवराज, ओम रावे नमः। इसे स्पर्श कीजिए। अब इसे तिलक लगाइए। वो किस लिए? जो शस्त्र सुरक्षा करे उसकी पूजा भी तो करनी चाहिए। अब आप इसे लीजिए, हवन कुंड के 5 फेरे लीजिए और बाहर आइए। युवराज, अब कोई संदेह नहीं, कोई भी सोच नहीं। ये यज्ञ आपकी प्रजा के लिए, आपकी माता की खुशी के लिए है। ये यज्ञ कपिल वस्तु के भावी सम्राट के लिए है। ये यज्ञ आपकी कुंडली में पड़े पापी ग्रहों के लिए, जो आपके प्राणों की बलि चाहते हैं। अब मेरे साथ बोलिए, अपने प्राणों की रक्षा हेतु। ये प्राणों की रक्षा हेतु ये यज्ञ, ये यज्ञ, ये आहुति, ये आहुति, ये बलि स्वीकार करें।
ये बलि स्वीकार कर। अब एक ही प्रहार से बलि का धड़ अलग करें। बोलिए अभय माता की जय, अभय माता की जय, अभय माता की जय। ये आपने क्या किया युवराज? क्या आप मुझसे क्या करा रहे हैं कुलगुरु? ये बलि पूजा है। आपको मां अभय को बलि चढ़ानी है। क्यों? किस लिए? इस बलि के बाद आपके सारे संकट समाप्त हो जाएंगे। अर्थात अपने प्राण बचाने एक निर्दोष मूक पशु के प्राण हर लूं? ये सुनकर भी धिक्कार आता है कुलगुरु। आपको सोचकर नहीं आता? युवराज ये बलि आवश्यक है, शास्त्रों में लिखा है। पढ़ा है मैंने जो शास्त्रों में लिखा है। कथित ईश्वर को प्रसन्न करने अपनी प्रिय वस्तु अर्पण करें और मनुष्य को अपने प्राणों से अधिक कुछ प्रिय नहीं। पर वो अपने प्राण नहीं दे सकता, इसीलिए इन मूक पशुओं की बलि चढ़ाता है। यदि आप ये बलि नहीं देंगे तो राजा अभितुनंद बलि देंगे। मैं उन्हें भी रोकूंगा। युवराज, तुम्हारे प्राणों से कपिल वस्तु का भविष्य जुड़ा है, इसलिए इस निर्दोष का भविष्य छीन लूं। यदि ये बलि नहीं चढ़ाई गई मृत्यु योग प्रबल होगा। तो मैं अपनी मृत्यु से स्वयं लड़ूंगा, पर जो लड़ नहीं सकता उसे मरने नहीं दूंगा। आ, आ, आ। एक प्रश्न आपने किया था, अब एक प्रश्न मैं आपसे करता हूं। कपिल वस्तु से कितना स्नेह करते हैं आप? अपने प्राणों से भी अधिक। कपिल वस्तु को मेरी आवश्यकता है, मेरे लिए एक बलि की आवश्यकता है। तो आप स्वयं अपनी बलि दीजिए कुलगुरु। मेरे संकट भी टल जाएंगे और आपकी पूजा भी पूर्ण हो जाएगी। जो प्राण दे नहीं सकते वो प्राण ले भी नहीं सकते। आ आ आ आ आ आ नेहमीप्रमाणे आज आम्ही बौद्धन सौरभचा 24 फेब्रुवारीचा अंक, यात प्रामुख्यानं आम्ही महत्त्वाच्या बातम्या ज्या घेतल्यात निवडलेल्या आहेत. शेतकरी आंदोलनातला हिंसक वळण, आणखी एक शेतकऱ्याचा मृत्यू, पाच जणांचा मृत्यू तिथे झालेला आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आता रस्त्यावर आलेले आहेत. आंदोलन हे 11वा दिवस आहे त्यांचा आणि 11व्या दिवसात आज 5 लोक गेलेत आणि त्यांचं आंदोलन तीव्र आहे. त्याच्या शेजारी आज आम्ही एक बातमी लावलेली आहे. राहुल गांधी, सिद्धरामय्या, DK शिवकुमार यांना न्यायालयाचे समन्स. त्यांनी तिथे 40% जे कमिशन घेत असतात, हा जो मुद्दा तिथे होता त्याच्यावरती यांना नोटिसेस झालेल्या आहे की ते प्रूव्ह करा. राजकीय स्टंट असतात त्याच्यामुळे, आणि ज्या ज्या लोकांनी जसं जसं केलं, जे छापून आलेलं आहे त्याच्यावरती त्यांचं ते भाष्य होतं. समन्स इश्यू करतात. समन्स इश्यू झाल्यानंतर आता त्यांच्या ज्या नोटीस आहे त्यांना रिप्लाय होईल. रिप्लाय झाल्यानंतर त्यांना वेळ मागतील, अनेक गोष्टी असतात त्याच्यामुळे. तर तेही काही न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली तर काँग्रेसची फार मोठी टीम आहे न्यायालयीन, आणि ती सर्व ठिकाणी आपापल्या याच्यात सक्रिय होईल. त्याच्या शेजारी राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन. त्यांना 86 वर्षाचे होते. मुंबई इथे त्यांचं निधन झालं. शिवसेनेत मोठ्या पोस्टवरती होते आणि शिवसेनेच्या काळातच त्यांना मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली होती. त्याच्याच खाली मनोज जरांगे हायकोर्टाने बजावली नोटीस. मनोज जरांगेंना हायकोर्टाची मुंबईची नोटीस आली की तुला काय म्हणायचं आहे ते कोर्टात येऊ आणि सांग. एक त्याच्या शेजारची आज आम्ही जयपूरची बातमी घेतली, जिथे B पॉझिटिव्ह ऐवजी तिथे
ओ पॉझिटिव्ह रक्त देण्यात आलं आणि ताबडतोब त्याची अलर्जी येऊन एक माणूस, एक युवक गेला. त्याची ती बातमी आज आम्ही लावली आहे. नागपुरात तोतिया पोलिसांनी गुटखा तस्कराकडून केली 4 लाखाची रोकड जप्त. नागपूरची बातमी आहे. मध्य प्रदेशातून तो महाराष्ट्रात आला होता आणि गुटखा आणि याचा तो त्याचा व्यापार करत होता. ती मोठी धाड टाकली. ती बातमी आम्ही घेतलेली आहे. 37 वर्षीय महिला आमदारांना अपघातामध्ये मृत्यू, ही हैदराबादची बातमी आहे. एका कार ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आज त्याच्या शेजारी आज आम्ही खाली घेतलं आहे की वेश्या व्यवसायात रॅकेट प्रकरणी भाजप नेत्याला अटक, कलकत्त्याची बातमी आहे. आणि तिथे राजकारण फार वेगळ्या पद्धतीचं सुरू आहे आता. काँग्रेस आणि तिथलं लोकल पॉलिटिक्सचे TMC आणि BJP ह्यांच्यामध्ये सारखं वार सुरू असते आणि छोट्या छोट्या गोष्टीला ते वाढवत असते, अशा पद्धतीची ती बातमी आहे. जरांगेंनी अट्टहास सोडावा, देवेंद्र फडणवीस, मुख्य बातमी आम्ही घेतलेली आहे. अनेकदा लोक असं म्हणत होते की जरांगेच्या पाठीमागे BJP आहे, परंतु आज यांनी देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता आपलं उपोषण मागे घेतलं पाहिजे. आज 5-4 आम्ही जे दिलेले जिद्द व चिकाटीने परिश्रम करा. BDO गोडशेटवार हे हिंगणा याच्यातील जे BDO आहेत त्यांचं ते आव्हान आहे तुम्हा लोकांना, 9 लोकांनी, की जिद्द आणि चिकाटीशिवाय काहीच साध्य होणार नाही. त्याच्याच शेजारी नागार्जुन अभियांत्रिकी व व्यावसायिक महाविद्यालयाअंतर्गत महारोजगार मेळावा, एक मैत्रेय शिक्षण संस्थेद्वारे हा मोठा एक उपक्रम आणला. अनेक त्याच्यात युवक सहभागी झाले आणि याच्याचवरती त्याच्यात पूर्ण वेळ त्यांनी झालं की महारोजगार कसा उपलब्ध करता येईल आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा उपयोग कसा होईल, रोजगारांच्या संधी कशी मिळेल, याच्यावरती ते मोठं एक हे झालं, शिबिर झालं. त्याची बातमी आम्ही लावलेली आहे. टेक ऑफ सिटी गार्डन महादुला फाटा नागपूर येथे पाली भाषा परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद. तुम्हाला माहिती आहे आत्ताच अखिल भारतीय पाली भाषा संमेलन नागपूर इथे दीक्षाभूमी इथे झालं आणि त्याच्या पाठोपाठच आमचे अशोक भाऊ सरस्वती सातत्यानं त्याच्यात प्रयत्नशील आहेत आणि त्यांच्याच प्रयत्नामुळे जिकडे तिकडे आज पाली भाषेला अनेक लोक पोरं बसतात, भगिनी कुठल्या वयातले लोक बसतात. असा एक सुंदरसा कार्यक्रम नागपूर इथे सुरू आहे, विदर्भातही सुरू आहे आणि त्याचा ऑल ओव्हर इंडियामध्ये सुरू झालं पाहिजे अशा पद्धतीची आम्ही आशा करतो. अभ्यास केल्यानेच विद्यार्थी यशस्वी होतो. डॉक्टर चव्हाण, सर्वांनाच माहिती आहे अभ्यास केल्याशिवाय होणार कसं. रिपब्लिकन पक्षाचे शनिवारी कार्यकर्ता शिबिर नागपूर इथे MLA रवी भवन इथे आहे. ग्रामीण भागातील समस्यावर प्रकाश टाकणारे शिबिर यशस्वी. मदर टेरेसा महाविद्यालय इथली ही बातमी आहे. तिथे ग्रामीण भागाच्या समस्या आणि त्याच्यावरती कसा तोडगा येईल त्याच्यावरती चांगलं एक शिबिर झालेलं आहे. त्याच्याच खाली आज आम्ही बोरधरण येथे सती प्रस्थान धम्म शिबिराची सांगता. त्याच्याच बाजूला श्री क्षेत्र वडा येथे श्रमसंस्कार शिबिरात कृषी तंत्रज्ञान विषयावर मार्गदर्शन. तिथल्या आमच्या मित्रांनी ती बातमी पाठवलेली आहे. डॉक्टर अरविंद पाटील यांना साहित्यरत्न पुरस्कार, लोकशाही अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळालेला आहे. आज त्याच्याच खाली राष्ट्रसंत गाडगे बाबा यांना अभिवादन, विविध संस्था संघटनाचे अभिवादन. आज प्रामुख्यानं ज्या संस्था त्यांनी त्याच्यात पार्टिसिपेट केलं, त्यामध्ये बार्टी कार्यालय नागपूर, संविधान परिषद परिवार नागपूर, महावितरण नागपूर अशा पद्धतीचं आहे. सुजाता सिंगचा दोहरा अभिशाप वर आज चर्चा. एक सुजाता सिंग नावाची एक आंबेडकरी मुलगी आणि तिने ते आत्मकथन लिहिलेलं आहे आणि दिल्लीला मोठ्या प्रमाणात त्याला प्रसिद्धी मिळालेली आहे. त्याच्यावरती आज तिचे एक चर्चासत्र आहे. चर्चासत्रामध्ये तिने ज्या पद्धतीने तिला काय काय त्रास झाला आणि त्याच्यावरती तिने आणि त्याच्यातून ती कशी घडत गेली, परंतु तिने लेखणी मात्र कुठे सोडलेली नाही, अशा पद्धतीच्या चर्चासत्र उत्तर नागपुरात आहे. आजचा आमचा सुविचार जो आहे, महत्त्वाचा सुविचार म्हणजे आयुष्याची प्रत्येक सकाळ अटीसह येते. आयुष्याची प्रत्येक सकाळ अटीसह येते आणि आयुष्याच्या प्रत्येक संध्याकाळी काहीतरी अनुभव देते. तुम्हाला रोज सकाळी जे काही असते ते संध्याकाळी विचारायचं, आपणच स्वतःला विचारायचं की आज आम्ही काय आमच्या मनात होतं आणि काय आम्ही केलं आज दिवसाच्या अंती. आज बघूया अग्रलेख आमचा बहुजनांनो नवचैतन्याचे
चैतन्याने चेतल्याशिवाय जगणार कसे. आज तुम्हाला ज्या वेगवेगळ्या इश्यूज तुमच्या समोर आहेत, त्यामुळे आज तुम्हा सर्व लोकांना बाबासाहेबांच्या नंतर जे काही मिळालं, बाबासाहेबांमुळे मिळालं, त्याचा तुम्ही वापर करावा, अशा पद्धतीचा हा अग्रलेख आहे. अनेक समस्या या देशात आहेत, समाजावरती आहेत, OBCवरती आहे, दलितांवरती आहे. आज OBC समाज मात्र सुस्तावलेला आहे आणि ही सर्व जबाबदारी आता दलित समाजावरती आहे, आंबेडकरी समाजावरती आहे, फुले शाहू आंबेडकरांवरती, त्याच लोकांना मानणाऱ्या लोकांवरती आहे. त्याच्यामुळे सर्वांनी जागत राहावं असा हा अग्रलेख आज आम्ही दिलेला आहे. जगभरातील बौद्ध अनुयायी माघ पौर्णिमा धूमधडाक्यात साजरी करतात. माघ पौर्णिमेला बुद्धकालीन फार मोठं महत्त्व आहे. याच महिन्यामध्ये भगवान गौतम बुद्धांनी महापरिनिर्वाणाची इच्छा जाहीर केली होती 3 महिन्यानंतर त्यांचं आहे. त्याच्यामुळे आज सर्व पूर्ण जगामध्ये माघ पौर्णिमेला फार महत्त्व आहे असल्यामुळे आज त्यांची आहे. आज त्यांचा हा लेख आहे भीमराव सर्वदे यांचा आहे. भीमराव सर्वदे अत्यंत प्रखर लिहित असतात. त्याच्या शेजारी आज आम्ही अन्यथा कोळसा झालाच म्हणून समजा एक सुंदरसा लेख छत्रपती सुपसुंदरे यांचा आहे. त्याच्याच खाली आज मी राष्ट्रसंतांची संकल्पना, विश्व मानव मंदिर आणि विश्वग्रंथ संग्रहालय ज्ञानेश्वर रक्षक यांचा हा सुंदरसा लेख आज आम्ही छापलेला आहे. आता बघूया पान 3 वरती राजकारणी बदललेली परिभाषा. आज ज्या पद्धतीने राजकारण दिवसेंदिवस बदलते आहे, त्याच्यामुळे आज आम्ही शंकरराव खरात, अशोक चव्हाणचे आता ज्या मधल्या याच्यामध्ये त्यांनी जे मागी चीफ मिनिस्टर होते, त्यांनी ज्या पद्धतीने BJPमध्ये उडी मारली आणि सर्वच्या सर्व म्हणजे राजकारणाने मोठं व्हायचं, पण संधी साधूपणा हा ठेवायचा, म्हणजे निष्ठावंतपणा हा लोकांमध्ये दिसत नाही. याच्यावरती आज अरुण निकम यांनी एक सुंदरसं लिखाण केलेलं आहे, वाचनीय आहे. सर्वांना आग्रह आहे की त्यांनी तो वाचावा. त्याच्याच खाली अनुसूचित जातीचे आरक्षण, बौद्धांनी दुविधापूर्ण स्थिती, उपाय, आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी जात, महार व धर्म बौद्ध आवश्यक आहे, अशा पद्धतीचं विधान लक्ष्मण बोरकर यांनी केलेलं आहे. यावरती लोकांनी वाचूनच आपापल्या प्रतिक्रिया द्यायच्या आहेत. त्याच्यामुळे मी काही त्याच्यावरती भाष्य करणार नाही, कारण आम्ही पण अशी वेळ होती त्यावेळेस जात महारच आम्ही लिहून बाबासाहेबांचे अनुयायी होतोच. बुद्धिझम आम्ही तेव्हापासूनच आम्ही बुद्धिझममध्येच वावरत आहोत. परंतु ती परिस्थिती तशी होती, समजा जर आम्ही महार लिहिलं नसतं तर आम्ही बौद्ध आज जिथे आहोत तिथे राहिलो नसतो. याच्यावरती अनेक लोकांचं भाष्य असू शकेल, त्याच्याबद्दल मी त्याच्यावरती फारसं बोलत नाही. त्याच्याच खाली आज आम्ही होमेश भुजाडे यांचा लेख, विविध शूद्रातिशूद्र जाती जमातीचे उगमस्थान मूळतः पशुपालकच. यावरती मी मागच्याच एका व्हिडिओमध्ये सांगितलं की पशुपालकाचा आता कन्सेप्ट बदललेला आहे. आता तुम्हाला बाहेर घेऊन जाण्याची गरज नाही आहे. त्यावेळेस पशुपालन वेगवेगळ्या पद्धतीने होत होतं, परंतु ज्या पद्धतीने सायंटिफिक ॲडव्हान्समेंट आलं, इन्व्हेन्शन झाले आणि आता एका महिन्यात 1.5 किलो कोंबडी तयार होते. म्हणजे त्याच्यामुळे ज्या पद्धतीने तसंच त्याचप्रमाणे हायब्रिडायझेशनच्या अंतर्गत तुम्हाला मोठमोठ्याल्या काऊचं जिथे काऊ बफेलोज याच्यावरती प्रक्रिया करून 1-1.5 वर्षामध्ये त्यांचं वजन 250-300 किलो होतं आहे. अशा पद्धतीचं जगामध्ये जे संशोधन झालेलं आहे, त्याच्यामुळे आता हा जो पालकाचा जो कन्सेप्ट होता भारतातला किंवा वेगवेगळ्या ठिकाणचा, हा जवळपास आता वेगळा झालेला आहे. परंतु होमेश भुजाडे यांनी त्याच्यावरती अनेक बाबींनी आपलं लिखाण केलेलं आहे. भारतीय समाज म्हणजे तात्विक प्रामाणिक आणि व्यावहारिक अप्रामाणिकता यांचा एक सुंदरसा लेख MJ मनोगते यांनी लिहिलेला आहे. अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन सौरभचे 4ही पानं संपवलेले आहे. तुम्हाला निश्चितच मी वारंवार विनंती करत असतो की आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही बसल्या मॅक्झिमम लोकांना करा. मला बरं वाटते की आता एवढ्यात आमचा व्हिडिओ अनेक लोकांनी त्याचा स्प्रेड केला आणि आमचा अनेक व्ह्यूवर्स चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे. त्याच्यामुळे धन्यवाद जे लोक करत आहेत. हीच एवढी जरी प्रक्रिया केली तर निश्चितच मला असं वाटते की आम्ही येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपल्या लोकांचं काहीतरी मन तरी बनवता येईल की आम्ही काय केलं पाहिजे, कोणाला व्होटिंग केली पाहिजे, आणि अशाच पद्धतीने तुम्ही असंच कार्य करा एवढंच बोलतो. आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लोकांना फॉरवर्ड करा एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम.